अहिल्यानगरचा महापौर कोण होणार याचं उत्तर गुरुवारी मिळालं. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालं. गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असलेल्या पुरुष नगरसेवकांच्या अपेक्षांवर पाणी फिरणारं हे आरक्षण निघालं. नगरच्या सत्तेची दोरी आता महिलांच्या हाती जाणार आहे. आता जे आरक्षण निघालंय त्या आरक्षित जागेवर सगळ्याच पक्षांच्या तब्बल 9 महिला निवडून आल्यात. शिवाय ओपनच्या जागेवरही 3 ओबीसी महिला निवडून आल्या आहेत. सत्ता स्थापनाच्या गोळाबेरजेत ज्या महिला नगरसेविकांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे परंतु त्या ओपनच्या जागेवर निवडून आल्या आहेत त्यांनाही महापौर पदाचा दावा करता येतो. अर्थात हे सगळं त्या पक्षांच्या विचारसरणीवर अवलंबून असतं. म्हणजेच एखाद्या पक्षाने ओपनमधून निवडून आलेल्या त्यांच्या ओबीसी नगरसेविकेला महापौर करण्याचं ठरवलं तर ते करता येतं. आता हाच नियम लक्षात घेतला तर 9 नाही तर 12 महिला नगरसेविका या महापौर दावेदार ठरतात. पण विखे जगताप ठरवतील तोच निर्णय या महानगरपालिकेत होईल अशी सध्या तरी गणिते आहेत. कोण नगरसेवक होणार, काही धक्कातंत्र पाहायला मिळतील का, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. महानगरपालिकांचा निकाल लागून आठवडा उलटला. आता आठवड्यानंतर महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं. खरं तर महापौर पदाचं आरक्षण हे निवडणुकांआधी जाहीर होत असतं, परंतु यावेळी तसं झालं नाही. महापौर पदाचं आरक्षण काढणं ही नगरविकास खात्याची जबाबदारी असते. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेल्यामुळे हे आरक्षण आठवडाभर रखडलं असंही सांगितलं गेलं. आता गुरुवारी आरक्षण सोडत काढली गेली. ज्या पक्षांना स्पष्ट बहुमत असतं त्या पक्षाचा महापौर होतो. नगरमध्येही अशीच समीकरणे आहेत. निवडणूक एकत्रित लढवलेल्या राष्ट्रवादीचा अजित पवार गट व भाजपचाच महापौर होईल अशी शक्यता आहेत. आता सोडत निघाल्यानंतर महापालिकेकडून एजेंडा सर्क्युलर जाहीर होईल. महापौर निवडीसाठी आयुक्तांकडून विशेष सर्वसाधारण सभा बोलावली जाईल. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर होतील. त्यानुसार राजकीय पक्षांकडे अर्ज दिले जातील. मतदानाची तारीख निश्चित होईल व आवाजी पद्धतीने किंवा हात वर करून मतदान घेतलं जाईल. हे सगळं पुढच्या आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे. आता ही झाली महापौर निवडीची पद्धत. पण महापौर कोण होईल हीच उत्सुकता आम्हाला सर्वांना पडली आहे. निवडणुकीची गणिते पाहिली तर राष्ट्रवादी आणि भाजपचा महापौर होईल हे स्पष्ट दिसतंय. परंतु महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकेतील धक्कातंत्र नगरमध्येही झालं तर हा प्रश्न का पडतो यालाही तसंच कारण आहे. गेल्या वेळी म्हणजेच 2018ला भाजपचं संख्याबळ नसतानाही राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देत त्यांचा महापौर केला. बाबासाहेब वाकळेंना त्यावेळी लॉटरी लागली. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राष्ट्रवादीनं शिवसेनेचा महापौर केला. म्हणजे ज्याच्या जागा जास्त तोही सत्तेच्या बाहेर असतो असा नगरचा इतिहास आहे. त्यामुळेच यंदा काय धक्का बसेल याच्या चर्चा सुरू झाल्यात. आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. एका मुलाखतीत सुजय विखेंनी महापौर पदाचे पत्तेही ओपन केले होते. निवडणुकीपूर्वीच माझं व संग्राम जगतापचं सगळं ठरलंय. महापौर, उपमहापौर, सभापती, समित्या यांचं वाटप झालंय. आम्ही हे सगळं कागदावर लिहून त्यावर सह्या करून हे पाकिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही दिले असं विखे बोलून गेले होते. आता विखेंच्या याच वक्तव्याचा आधार घेतला तर महापौर हा राष्ट्रवादी किंवा भाजपचाच होईल असं म्हणता येतं. यात शिवसेना किंवा अन्य पक्षांचं धक्कातंत्र वगैरे गोष्टी येणारच नाही. काहींनी तर राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्र येईल असंही विश्लेषण केलं होतं, पण तसंही होणार नाही. महापौर होईल तो फक्त राष्ट्रवादी किंवा भाजपचाच हेच दिसतंय. चला आता या पदासाठी कोण कोण रिंगणात आहे ते आपण पाहू. महापालिकेत नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेवर 9 महिला निवडून आल्या आहेत. यात राष्ट्रवादीच्या गटाच्या प्रभाग 13 मधून सुजाता पडोळे, प्रभाग क्रमांक 16 मधून वर्षा काकडे व प्रभाग 17 मधून अश्विनी लोंढे या 3 नगरसेविका आहेत. भाजपकडेही ओबीसी प्रवर्गाच्या 3 जणी आहेत. त्यात प्रभाग 1 मधून निवडून आलेल्या नूतन गटनेत्या शारदा ढवण, प्रभाग 7 मधून निवडून आलेल्या पुष्पा बोरुडे व प्रभाग 8 मधून निवडून आलेल्या आशा कातोरे यांचा समावेश आहे. शिंदे सेनेकडेही प्रभाग 9 मधून निवडून आलेल्या रुपाली दातरंगे व प्रभाग 12 मधून निवडून आलेल्या मंगल लोखंडे या 2 महिला आहेत. एमआयएमच्या प्रभाग 4 मधून निवडून आलेल्या शहनाज शेख याही ओबीसी प्रवर्गातील नगरसेविका आहेत. म्हणजेच अहिल्यानगर महानगरपालिकेत तब्बल 9 नगरसेविका या महापौर पदाच्या दावेदार आहेत. याशिवाय सर्वसाधारण जागांवर निवडून आलेल्या ओबीसी महिलांमध्ये आशा डागवाले प्रभाग 11, सुनीता फुलसौंदर प्रभाग 14 व संध्या पवार प्रभाग 2 याही 3 जणी आहेत. महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव असले तरी ज्या महिला नगरसेविकेकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे त्यांनाही या पदावर दावा करता येतो. अर्थात हे सगळं त्या पक्षावर अवलंबून असतं. अर्थात राष्ट्रवादी किंवा भाजपने एखाद्या ओपन मधील महिलेला महापौर करायचं ठरवलंच तर तेही होऊ शकतं. आता या सत्तेच्या गणितात अजून अनेक गमती जमती आहेत. महापौर पदाचं हे आरक्षण 2.5 वर्षांसाठी आहे. म्हणजेच आता जी महिला महापौर होईल ती 2.5 वर्ष असेल. पुढच्या 2.5 वर्ष दुसरं आरक्षण निघेल. मग भाजप व राष्ट्रवादी 2.5 वर्ष हे पद वाटून घेईल का हे पाहावं लागेल.
पहिल्या 2.5 वर्षात जागा जास्त असल्याने राष्ट्रवादीला व पुढच्या 2.5 वर्षात भाजपला संधी मिळेल अशा शक्यता सर्वात जास्त आहेत. कारण या दोन्ही पक्षात विजयाचा फरक फक्त 2 जागांचा आहे. शिवाय निवडणुकीपूर्वीच आमचं ठरलंय असं सुजय विखे सांगतायत. म्हणजेच कुणाच्या जागा कितीही आल्या तरी सत्तेत दोघांना संधी घ्यायची असंच ठरलं असावं असं म्हणता येतं. हे गणित जुळलं तर राष्ट्रवादीच्या 3 महिलांपैकी एक महापौर होईल. भाजप पुढच्या टर्ममध्ये महापौर करेल. मित्रांनो, यात तुम्हाला कोण नगरचा महापौर होईल असं वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.